तर हाय हॅलो नमस्कार, मी प्रितेश. आज आहे रविवार. सो आज करायला काहीच नाही. तर आम्ही आमच्या बाल्कनीतला जो गार्डन एरिया आहे त्याला आम्ही साफ करायला घेतला आहे. आणि गमतीमध्ये संत्र्याचं बी आम्ही टाकलं मातीमध्ये, कुंडीमध्ये. त्याचं रोप वाढलं आहे आणि ते खूप मोठं झालं आहे. छोट्याशा कुंडीमध्ये होतं. सो आता त्याला मी मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करतो आहे. तर आपल्यासोबत कोण आहे माहिती आहे? रोहित आंबेडे. तर रोहित, काय करतोयस आता काम म्हणजे आता हे कुंडीतले झाड मेले होते ना, ते काढले आणि त्याची माती आता आपण मिक्स करतोय. आणि ती आता या बादलीमध्ये मिक्स करून टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये हे झाड लावणार आहे. बस ना भारी. तर आता आपण माती ट्रान्सफर करतोय कुंडीमध्ये मोठ्या. तर हा आहे संत्र्याचं रोप आहे. तर गोष्ट अशी आहे की आम्ही संत्री आणली होती खायला आणि त्याच्या बिया आम्ही मनी प्लांटच्या कुंडीमध्ये आम्ही टाकल्या. त्याच्यानंतर त्याचं छोटंसं असं रोप आलं. मग आम्ही तो तिथून काढला आणि या छोट्या कुंडीमध्ये आम्ही टाकला त्याला आणि त्याचं हे एवढं रोप झालं. सो आता ह्याची मुलं खूप अशी पसरायला लागली. ती बघा, दिसतंय का? हां. तर आता ह्याच्यामध्ये जागा होत नाही त्याला. तर आता आम्ही ह्या कुंडीमध्ये आम्ही ट्रान्सफर करते त्याला. तर रोहितनी माती भरली एवढी आणि रोप मी लावतोय कारण मला व्हिडिओ बनवायची होती. तर चला. पण ह्याचं क्रेडिट आहे ना, हे रोहितलंच आहे. किती असावं काय वाटतं तुला? एवढं एवढं का? हे माती भरावं लागेल अजून. ओके राहू दे. चल असंच हे असं आलं ना. माती आपण भरली आहे आणि त्याला हलक्या हाताने असं प्रेस करायचं जेणेकरून पाणी टाकताना ते पडणार नाही. आणि जास्त पण प्रेस करायचं नाही त्याला, की पाणी जिरणार नाही. रोप आपण लावलं आहे. सो थोडं आपण पाणी घालू जेणेकरून तो सेट होईल. आणि आजची रात्र काहीच करणार ना, उद्याचा दिवसही काहीच करणार ना. परवा रात्रीमध्ये त्याला आपण पाणी घालायला सुरुवात करणार. उरलेली जी माती आहे ती आपण पुन्हा या कुंडीमध्ये भरून ठेवू जेणेकरून पुढचा जो झाड येईल किंवा आणू आम्ही त्याच्यासाठी वापरता येईल. तर चला आपण झाडांना पाणी घालूया आणि ओळख करून देतो झाडांची. ही लिंबी आहे, ती आम्ही काही विकत आणली नाही. सो लिंबू आमच्या घरातले ज्या मार्केटमधून आपण आणतो त्याची बी टाकली आणि बी टाकल्यावर त्याचं झाड झालं, रोप झालं. आणि ते तसंच सेम जसं आपण संत्र्याचं जे हे केलं, आपण ट्रान्सफर केलं रोप, तसं हे करून ते मोठी झाले बघा किती. सो आता तिला पाणी घालूया. पाणी घालू, आंघोळ पण घालू तिला. आम्ही 2-3 दिवसांनी तिला आंघोळ घालतो जेणेकरून तिची घाण, तिच्यावर घाण बसते, धूळ वगैरे बसते, ती साफ होऊन जाईल. हे रबर प्लांट आहे. हे ह्यासाठी आणलं की हे इनडोअर पण ठेवू शकता आणि आउटडोअर पण ठेवू शकता. नर्सरीवाल्यानं सांगितलं की हे घरात ठेवलं तर खूप बेटर आहे कारण ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या घरात राहतात. निगेटिव्ह ज्या गोष्टी असतात नकारात्मक त्या घराबाहेर जातात. ते पण छोटं होतं. आता हे बघा, हे जे पानं आहेत, आता हे बघा, हे परत कोंब आलं आहे. अजून ह्याच्यातनं 1-2 पानं येणार. ते इथे आली घरी येऊन. सो ते छोटं होतं, तर आता झालं आहे बऱ्यापैकी मोठं झालं आहे. चला आता त्याला पण आंघोळ घालू आपण. तर त्या माणसाने मला सांगितलं की तुम्ही ना
त्याची पानं स्वच्छ ठेवा जेणेकरून ते छान दिसतात. आणि काय बोलतात त्याला, पाण्यामध्ये तेल मिक्स करा आणि स्प्रे करा असं त्याने सांगितलेलं. पण एवढा टाईम नाही माझ्याकडे की ते खेळत बसायला स्प्रे वगैरे मिक्स करायला. नेक्स्ट सो त्याच्यानंतर अळूवडीची पानं. हे तर भारी आहे. माझ्या आईला समजलं की मला झाडं लावायची खूप आवड आहे, तर तिने गावावरून येताना 2-3 गोष्टी घेऊन आली. त्याच्यातलंच म्हणजे हे अळूवडीचं कंद. ते कंद होतं पूर्ण आणि ते आम्ही लावलं मातीमध्ये आणि त्याची रोप बघा किती वाढलेत. आता ते पानं मस्त छान छोटी छोटी आहेत, ते आलेत आता, अजून ते मोठी होतील. सो त्याला हिला धुवायची काही गरज नाही, पाणी घालूया. पायचं मारू त्याला हातात. काय 4थं झाड मनी प्लांट. ह्याला पाणी कंटिन्यू लागतं ठेवायला, त्यामुळे ते वाढत जाते. आता हे वाढते. ओके, हे धोतराचं झाड आहे. हे झाड आहे ना खूप छान वाढलं होतं. तुम्ही जर गोरखगडचा ब्लॉग तुम्ही बघितला तर त्या ब्लॉगमध्ये ते रोप आहे सुरुवातीला छान मस्त हिरवं झालं होतं. गणपतीला आम्ही गावी गेलो होतो, 10 दिवस इथे बघायला कोण नव्हतं झाडांना, तर सुकून गेलं पूर्ण. पण त्यांनी हिंमत सोडली नाही आहे, म्हणजे जे सुकलं आहे तरी पण ते वाढतंय, म्हणजे जिवंत आहे असं दाखवते ते. आईने गावावरून येताना हेही एक रोप आणलं नव्हतं, चिनी गुलाब असं बोलतात तिला. आता मला माहीत नाही नक्की नाव याचं काय, तर आपण पण चिनी गुलाबच बोलूया. सो ते पण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, त्या आम्ही अशा लावल्या होत्या आणि त्याचे पण असे बघा सकाळी फुलणार पुरं, आता नाही फुलणार. हे पण नर्सरीतून आणलं आहे. हे मोगरा आहे आणि हे पण छोटा होता, एवढाच होता, तो आता वाढला आहे खूप. आणि हे बघा दाखव इथे, हे बघा कळी वगैरे आले. हां ते बघा, एक मिनिट, हे बघा. पुढचं जे झाड आहे ते आहे प्राजक्ताचं झाड आहे. आमच्याकडे ना हिला सरस्वती असं बोलतात. सो आमच्या गावी उद्योगांचं ते घर आहे, तिथे होतं हे झाड. तर छान पांढरी फुलं येतात मस्त आणि देठ असा ऑरेंज कलरचा असतो, तो छान वाटतो. त्याचा सडा आम्ही गावी जेव्हा होतो तेव्हा त्याचा खूप छान असा सडा पडायचा, आम्ही तो वेचायचो आणि त्याची अशी माळ वगैरे बनवायचो. हे आहे जास्वंद झाड आहे, जास्वंदाचं, ते पण येतं. आता ते बऱ्यापैकी आता हे झालं आहे. इथं 2-3 महिन्यापूर्वी छान झालं बघा, कळी वगैरे येते. ती पूजेला होऊन जातो झाड. ही काय ते फुलं त्याची छान असतात, दिसायला पण सुंदर आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आहे ना कृष्णकमलचं असं रोप वाढलं होतं, असं पूर्ण भरलं होतं. तर काही दिवसात त्याची पानं गळायला वगैरे लागली, तर मी विचार केला की आपण त्यांना छाटून टाकू. तर मी हे बघा छाटून टाकलं त्याला पूर्ण आणि हे एवढासा फक्त खोड जो बोलतात आपण तो ठेवला आहे. आणि तिथून आता ते पावसामध्ये ते वाढ होईल त्याची. आणि हे जी शेण आहे हे सुकं, ते मी घनगडवरून आणलं आहे झाडांना घालायला, तर त्याच्याने वाढेल नाही वाढेल बघू आता. तर अशी आहेत बाल्कनीतली झाडं, कमीच आहेत. सो अजून लावेन मी. मला खूप आवडतं झाडं लावायला, निसर्गात फिरायलाही खूप आवडतं. बघूया चला. आता बघा 1-2 वर्षानंतर या लिंबीला मी गावी घेऊन जाणार. ती वाढणार अजून चांगलं, तिला वाढवणार मी आणि गावी घेऊन जाऊन आमच्या जमिनीमध्ये लावून टाकणार घराजवळ. तर चला, संडेचा हा मिनी ब्लॉग इथे संपू. पुन्हा भेटू औरंगाबादमध्ये.